रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. ऐका सज्जनो, ज्याचे आई वडील गेले ना, ज्याचे आई वडील गेले ना त्यालाच कळत असतं बरं का. माझ्या ज्ञानोबरायांचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांना काय त्रास झाला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. ज्यावेळेस आई वडील जातील, आई वडिलांचा म्हणजे आपल्या हात असतो. जसं वटवृक्षाची सावली आहे, जसं आपण किती उन्हामधून जर आलो त्या वटवृक्षाच्या सावलीला जर बसलो तर आपल्याला कसा इसावा येतो, तसं आपल्यावर किती जरी संकट आलं आणि आपले आई वडील जर आपल्या पाठीशी असतील तर आपलं संकट निवारण करण्याची त्यांच्यात माझ्या ज्ञानोबरायांना खूप त्रास झाला हो. ज्यावेळेस त्यांचे आई वडील गेले, देहांत प्रायचित केलं त्यांनी, त्यावेळेस खूप त्रास झाला. सिद्धबेटामध्ये राहिले. सिद्धबेटामध्ये राहिल्यानंतर त्यांना खायला अन्न नव्हतं. त्यांना खायला अन्न नव्हतं. माझी मुक्ताई, निवृत्ती दादा, सोपान दादा असे जवळ बसलेले. 7 दिवस झाले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. पोटात अन्नाचा कण नव्हता. पण माझ्या ज्ञानोबरायाने बघावं, अरे मुक्ता भूक लागली का ग? मुक्ताने म्हणावा, नाही दादा. ज्यावेळेस आपले आई वडील जातात त्यावेळेस आपला भाऊ आपल्या पाठीचा असतो, पाठी राखा असतो. ज्यावेळेस माझे विठ्ठलपंत गेले त्यावेळेस माझ्या विठ्ठलपंताने ज्ञानोबरायांना एक पत्र लिहून ठेवलं, अरे ज्ञाना, ज्यावेळेस मी जाईल ना त्यावेळेस या 3 भावंडाचं तू सांभाळ कर. माझ्या दादाने म्हणले, मुक्ता भूक लागली का ग? ठीक आहे, मी जातो आळंदीमध्ये आणि मधुकरी घेऊन येतो. माझे ज्ञानदादा गेले. आळंदीमध्ये पोहोचले. भिक्षांदे बघितलं, अरे कोण? संन्यासाच्या कार्ट्या, इथे कशाला आलास? दरवाजा लावला. दुसरी, तीच गत. असे 1 2 3 4 वेळेस गेले. पण ऐका, ज्याला नसताना कोणी त्याला कोणीतरी असतं. म्हणून माझ्या ज्ञानदादांना एक भक्त होती, तिने सांगितलं, ज्ञाना तुला मी थोडासा शिता देते पण ताबडतोब इथून निघून जा. गेली, दिला. पण काय सांगावा, माझ्या ज्ञानदादाने तेवढा सीधा घेतला आणि सिद्धबेटाच्या दिशेने निघाले. तिकोण विसोबा खेचर टाक 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 घोड्यावरती येऊ लागले. बघितलं, कोण? ज्ञाना, काय करतो? आळंदीला कशाला गेला रे? संन्यासाच्या कार्ट्या तू आळंदीला कशाला गेलास? अरे आमची आळंदी वाटवायला कशाला गेलास? ऐका सज्जन, माझे ज्ञानोबराया आळंदीमध्ये गेल्यानंतर वाट होत होता आणि आता आपण आळंदी गेल्यानंतर पवित्र होतो. हे संतांची किंमत असते, ही खरी संतांची ताकद आहे. एक लक्षात ठेवा, माझ्या ज्ञानदादांना आळंदीमध्ये स्थान नव्हतं. बघितलं, काय आणलं रे झोळीमध्ये? बघितलं, सीधा कोडून आणला. संन्यासाच्या कार्ट्या घेतलं, फेकून दिलं, मातीमध्ये टाकलं, तेच कालवलं आणि निघून गेले. माझे ज्ञानदादा तिथे रडले. माझे ज्ञानदादा तिथे रडले आणि आले, सिद्धबेटामध्ये आले. बघितलं, दादा, माझी मुक्ताई वाट बघत होती. माझे दादा काहीतरी आणतील रे मला खायला. 7 दिवस झाले उपवास आहे, पण दादाला सांगितलं नव्हतं. बघा, बहिणीचं आणि भावाचं किती प्रेम असतं. दादा बघितलं, दादाने आणली, झोळी टाकली कुटियामध्ये आणि उभे राहिले, रडायला लागले. दादा काय झालं रे? काही नाही मुक्ताई, काही नाही, काही झालं नाही मला. बघितलं, झोळीमध्ये काही नाही. अरे दादा, मला भूक लागलीच नाही. माझ्या
मुक्ताईला 7 दिवसाची उपवास होती, भूक नसन लागली का हो? पण माझ्या ज्ञानदादांना माझी मुक्ताई काय म्हणते, दादा मला भूक लागली नाही रे. तू का रडतोस? मला भूक लागली नाही. खूप त्रास दिला हो. ज्याचे आई वडील गेले ना तो उघड्यावर पडतो. एक लक्षात ठेवा सज्जना हो, आज आपल्या जनाबाई आपल्यातून निघून गेल्यात, त्यांच्या परिवारातून निघून गेल्यात. हा, आता त्यांनी किती पैसे खर्च केल्यानंतर येतील? हा, किती पैसे किती दिल्यानंतर? ऐका, जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत आपण आपल्या आई वडिलाला जपारे राजांनो. अरे ज्ञानोबरायांची एक सुंदर ओळी आहे, सकळ तीर्थाची ये दुरी ते का माता पितरी. ते माझे ज्ञानोबरायांनी सांगितलेले आहे. सगळे तीर्थ आपल्याच कशात आहेत? आई वडिलात आहेत. आज आमच्या भुजबळ परिवारामधल्या आई गेल्यात, त्यांनी आता ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, पण परत येणार आहेत का? आणि आईचं प्रेम काय असतो हे फक्त मी एक 5 मिनिटात सांगणार आहे आणि माझी सेवा मी संपवणार आहे. ऐका, आईचं प्रेम काय असतं सज्जना. ज्यावेळेस आई आणि मुलगी, तिचे आत्मा धड वेगळं असतं पण आत्मा मात्र एक असतं. एक लक्षात ठेवा, आपली मुलगी जर सासरला गेली ना, सासरमध्ये जर काही त्रास होत असेल तर ती आपल्या आईला कधी सांगत नाही बरं का, ती आपल्या भावाला सांगती. का सांगत नाही माहित आहे का? अरे माझी आई 10 वर्ष जगायची तर 5च वर्ष जगेल म्हणून माझ्या ती आईला कधी सांगत नाही, भावाला सांगते. किती प्रेम असतं. पण आपण ऐका सज्जना हो, तुम्हाला काही घेऊन नाही जाता आलं या कीर्तनातून तरी चालेल, पण हे फक्त माझं 2 वाक्य घेऊन जा. तुमच्या आई वडिलांची तुम्हाला सेवा नाही करता आली तरी चालेल, पण तुमच्या आई वडिलांना टाकून बोलू नका बरं का. तुम्हाला हात जोडून सर्वांना मायबापांना विनंती करतो, टाकून बोलू नका. ऐका, तुम्ही जर टाकून बोलले ना, जसं आपण जमिनीमध्ये घाव घालतो तशी आपल्या आईच्या हृदयामध्ये घाव जातो. का? तुमची बायको बोलू द्या, ती म्हणते जाऊ दे परख्या घरची आलेली आहे, पण माझा मुलगा बोलत नाही ना, तिला खूप अभिमान असतो. अरे आपली जर मुलगी, आपली जर बहीण, आपल्या बहिणीला आपण जर फोन केला, ताई आई आजारी आहे तू ये, आई जर आली, ताई जर तिकडनं आली, बघितलं लांबूनच भावाचा मुलगा बघतो आणि लगेच घरामध्ये पळत जातो आणि म्हणतो आजी आजी आत्या आली बरं का आत्या. अरे तिचे केस कुरकुटलेले आहेत, तिचे केस कुरकुटलेले आहेत, ती 70 वर्षे, तिला काठीवर चालता येत नाही, कसं तरी चालते. पण तिने ज्या वेळेस आपल्या ऐकला आवाज आई आत्या आली, ज्यावेळेस माझी मुलगी आली तिला कळतं. तशी ती अशी 15 वर्षाची आई, तस काय 15 वर्षाची मुलगी आहे तशी ताईट होते आणि जाते आपल्या दरवाजासमोर बघते, आपल्याचा हात फिरवते, कशी आहे, बरी आहे का तब्येत, काय म्हणते, आणि घरामध्ये नेते, किचन घरामध्ये नेते आणि तिला काही खाऊ घालते आणि लगेच आपल्या सुनेला, ऐका, सुनेचं आणि आपल्या आईचं भांडण झालेलं असतं, पण आई आपली बेडरूम मध्ये नेते आणि आपल्या बायकोच्या पाया पडते. हे बघ जे झालं ते झालं, पण माझी लेक आली ना, तिला काही कळता कामा नाही, ही आईची मया असते. हे बघ ते झालं, माझ्या मुलीला मस्त नाहू घाल आणि मस्त स्वयंपाक कर, जेवू घाल. हे आईचं प्रेम असतं. सज्जना हो, तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण आई वडिलांना कधी विसरू नका. जर हे बघा जगामध्ये असे एक नोंद आहे, शास्त्रामध्ये अशी नोंद आहे, तुम्हाला जर यशस्वी फुल व्हायचा असेल, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचा असेल तर आई वडिलांची जर सेवा केली, आई वडील जर आपल्यातून आनंदाने त्यांचा शाप न लागता जर निघून गेले तर तुम्हाला एवढी संपत्ती, तुम्हाला एवढं धन तर जाऊ दे पण तुम्हाला समाधान भेटेल. आज प्रत्येक माणूस समाधानी नाही, याचं कारणच हे आहे, पैसा भरपूर आहे पण समाधानी नाही. का? तर याचं कारण हे आहे
की आई वडिलांची सेवा नाही. अरे जगाच्या पाठीवर फक्त आपले दोनच देव आहेत. आपल्या जगाच्या पाठीवर 4 देव आहेत बघा. एक सूर्य, एक चंद्र, दुसरी आई आणि वडील. तुम्ही कुठेही जाऊ नका. अरे 4 धाम करण्याची जाची काय गरज आहे? यात्रेला जाण्याची गरज नाही. तुम्हाला आता सांगितलं सकळ तीर्थाची दुरी ते का माता पितरी. अरे माझ्या ज्ञानोबरायाने सुद्धा छाती ठोक सोंग सांगितलेलं आहे. कुठं जायची गरज नाही. पण आपण हे सोंग ढोंग करून 4 धामाला जातो आणि आपल्या आई वडिलांना अनाथ आश्रम मध्ये टाकतो. याच्यासारखा दुर्दैवी आणि नालायक माणूस कोणी नाही. झालेली माऊली चरणी मी सेवा इथेच संपन्न करतो. भगवान परमात्म्याच्या चरणी इथेच सेवा संपन्न करतो. गुरु दत्तात्रय रायाच्या प्रकरणामध्ये जे काही माझं बोलण्याच्या वेगातून कमी अधिक झाले असेल तर ते माझे बुद्धीचे दोष आहेत. आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवरांचे आहेत. ना तरी बालक बोबडा बोले वाकुडा विचुका पावले ती चोच करुणी माऊली रिजे जेवे. ऐका इथं सर्वजण आलात. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे पांडू महाराज, विशाल महाराज, तुकाराम महाराज हेही लांबून आले. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आमचे सर्व गावातील भजनी मंडळ, मधुकर बाबा, नाना आहेत, हिरवे मामा आहेत, डोंबे आहेत, गंगाधर मामा आहेत, सुबा आपले हे आहेत सर्व. आणि शंकर महाराज त्यांचं नावच शंकर आहे. तर ते शंकरासारखं वाजवलं. त्यांना खूप खूप धन्यवाद. आमचे रायपूरचे महाराज आलेले आहेत, साहेब महाराज आहेत. ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत. ते माझ्या पाठीमागे आहेत. सर्व गावकऱ्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि विशेष करून आमचे माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलवाले हे आले. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि मला जे काही मी इथे उभं राहिलो आणि मी तुम्हाला जे काही ज्ञानदान दिलं, मी कुठं शिकलो नाही, काही नाही. फक्त माझ्या ज्ञानोबरायांची कृपा आहे. आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या कृपेमुळे मी तुमच्यापाशी 2 शब्द बोललो. तसं हे जे आपले माऊली कीर्तन सोहळा प्रचार करण्यासाठी हे कुठे कुठे फिरतात. औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक कुठेही जातात. की मी कीर्तनाचा 1ही रुपया घेत नाही. तर तुम्ही म्हणसान का घेत नाही? तर याचं कारण सांगतो की माझ्या ज्ञानोबरायाने मला एवढं दिलं मी स्वप्नात देखील पाहत नव्हतो. ते माझ्या प्रत्यक्षात दिलं. मला काय गरज आहे तुमच्या पैशाची? आणि तुमचे पैसे घेऊन मी समाधान होईल का? अरे ज्या वेळेस मी नारदाच्या गादीवर उभं राहिलो त्याच वेळेस मी विचार केला मी 1ही रुपया कीर्तनाचा घेणार नाही. आणि माझ्या ज्ञानोबरायाने मला एवढं काही दिलं की खूप दिलं. मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढं दिलं. ज्ञानेश्वर Rama